नमस्कार. आज आपण 15 ते 20 मिनिटात तयार होणारे ज्वारीच्या पिठाचे धिरडे तयार करणार आहोत. हे धिरडे पहा, अगदी मस्त असे मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेले आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता मनात येईल तेव्हा तुम्ही हे धिरडे तयार करून खाऊ शकता. भरपूर साऱ्या भाज्या घातलेल्या असल्यामुळे खूपच पौष्टिक तयार झालेले आहेत. सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी, संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर अगदी उत्तम पर्याय आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. ज्वारीच्या पिठाचे धिरडे तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ काढून घ्यायचं आहे. आता ज्या वाटीने ज्वारीचं पीठ घेतलं अगदी सेम त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरला 1-2 वेळा फिरवून घेतला तरीसुद्धा चालेल. चवीनुसार मीठ घालायचं आहे. लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आपण धिरड्यांना कसं बॅटर तयार करतो ना, अगदी तसंच तयार करायचं आहे. यामध्ये ज्वारीचं पीठ घातलेलं असल्यामुळे गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या मोडत मोडत आपल्याला पाणी घालायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून मी अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. सुरुवातीला मी दही घालायचे विसरले होते, त्यामुळे आत्ता ह्या ठिकाणी पाव वाटी दही वापरत आहे. दही ताजं किंवा आंबट तुम्ही कोणतंही वापरू शकता. जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी अर्धा चमचा लिंबाचा रस किंवा पाव वाटी ताक वापरलं तरीसुद्धा चालेल. हे पहा, अशा प्रकारे दही घातल्यानंतर छान असं मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे. जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही. अगदी ह्याच पद्धतीचं तुम्हाला देखील बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून साधारणतः एक 15 ते 20 मिनिटासाठी आपण हे साईडला ठेवून देऊयात. कारण ह्यामध्ये आपण रवा घातला आहे. रवा भिजल्यामुळे मस्त असं आपलं बॅटर फुललं जाईल, त्यामुळे आपले धिरडे अजूनच चविष्ट आणि जाळीदार तयार होतील. या ठिकाणी 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. तयार केलेलं बॅटर भिजण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं. हे पहा, बॅटर भिजल्यानंतरसुद्धा जास्तीचं घट्ट झालेलं नाही. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. जर तुमचं बॅटर भिजल्यामुळे थोडंफार घट्ट झालं असेल ना, तर पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. आता मी या ठिकाणी मस्त असं पौष्टिक धिरडं तयार करणार आहे. त्यामुळे काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. एक मध्यम आकाराचा कांदा, टोमॅटो, गाजर, त्यासोबतच भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता कापून घेतलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या देखील बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत. आता हे कापून घेतलेलं जे साहित्य आहे ना, ते सर्व मी बॅटरमध्ये घालून घेतलेलं आहे. आता सर्व बॅटरमध्ये हे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. तुम्ही ह्यामध्ये तुमच्या आवडीच्या इतर भाज्यासुद्धा ॲड करू शकता. तुम्ही यामध्ये ना बारीक बारीक कापून कोबीसुद्धा घालू शकता, किंवा इथं तुम्हाला जे काही बीट वगैरे आवडत असेल ना, ते ह्यामध्ये तुम्ही घालू शकता, किंवा मक्याचे दाणे असतात ना ताजे ताजे, ते सुद्धा वापरू शकता. हे पहा, अशा प्रकारे सर्व कापलेलं साहित्य मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बॅटरसोबत. बॅटरची पुन्हा एकदा कन्सिस्टन्सी पाहून घ्या, अगदी परफेक्ट आहे. आता आपण इन्स्टंट धिरडे तयार करत आहोत, त्यामुळे मी या ठिकाणी पाव चमचा इनो फ्रूट सॉल्ट जो असतो ना, तो वापरणार आहे. तुम्हाला जर इनो वापरायचं नसेल तर ह्या ठिकाणी तुम्ही खाण्याचा सोडा वापरला तरीसुद्धा चालेल, किंवा इनो किंवा खाण्याचा सोडा दोन्ही वापरायचे नसतील ना, तर हे असं जे तयार केलेलं बॅटर आहे ना, ते साधारणतः 2 तास साईडला ठेवून द्या. म्हणजे कसं, दही घातल्या असल्यामुळे चांगलं असं फर्मेंट होईल आणि छान असे जाळीदार धिरडे तयार होतील. आज आपण फटाफट इन्स्टंट धिरडे तयार करत आहोत, त्यामुळे मी इनो घालणार आहे. इनो घातल्यामुळे कसं बॅटर मस्त असं हलकं फुलकं होतं आणि धिरडेसुद्धा जाळीदार तयार व्हायला मदत होते. इनो घातल्यामुळे बॅटर मस्त असं फुललेलं आहे. हे पहा, बॅटरची पुन्हा एकदा कन्सिस्टन्सी पाहून घ्या, अगदी परफेक्ट आहे. आता आपण लगेच त्याचे धिरडे बनवायला सुरुवात करणार आहोत. गॅसवरती नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे. पॅन सुरुवातीला चांगला असं गरम करून घ्यायचा आहे. पहिलं धिरडं तयार करतोय, त्यामुळे पाव चमचा तेल घालायचं आहे. चांगलं असं तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे. धिरडं घालताना ना चांगला तवा गरम असणं फार गरजेचं आहे, तेव्हाच तुमच्या धिरड्याला मस्त अशी जाळी पडणार आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे 1 ते 1.5 पळी तयार केलेलं बॅटर घालायचं आहे आणि हलक्या हाताने चांगलं असं पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही आता ह्या ठिकाणी पाहू शकता, धिरड्याला आत्ताच मस्त अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. जेव्हा तुम्ही धिरडं पॅनमध्ये घालताना तेव्हा
तेव्हा गॅस मोठा ठेवायचा आहे आणि एकदा का धिरडं पॅनवरती पसरवून झालं ना की गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी आचेवरती मस्त असं खमंग धिरडं भाजून घ्यायचं आहे. जर मोठा किंवा मध्यम गॅसवरती भाजून घेतलं ना तर ते आतून कच्चंच राहतं आणि व्यवस्थित तयार होत नाही. त्यामुळे छान असं अगदी कमी गॅसवरती हे धिरडं भाजून घ्यायचं आहे. आजूबाजूने आणि वरतून थोडंसं तेल घातलं ना तरीसुद्धा चालेल. चला तर अगदी कमी गॅसवरती वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईपर्यंत खमंग असं धिरडं भाजून घेऊयात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वरची बाजू पूर्णपणे कोरडी झालेली आहे आणि धिरडं मस्त असं जाळीदार तयार झालेलं आहे. आता धिरड्याची बाजू बदली करून घेऊयात. हे पहा अगदी छान असं धिरड्याची बाजू बदली करून घेतलेली आहे. अजिबात धिरडं पॅनला वगैरे कुठेही चिटकलेलं नाही. मस्त अशी जाळी पडलेली आहे. रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे. आता ह्याच पद्धतीने अगदी कमी ते मध्यम आचेवरती खालच्या बाजूने देखील आपण धिरडं भाजून घेऊयात. हे पहा अशा पद्धतीने दोन्ही बाजूने अगदी खमंग आणि खरपूस असं धिरडं भाजून तयार झालेलं आहे. जर तुम्हाला अगदी मस्त असं कुरकुरीत धिरडं हवं असेल ना तर बॅटर थोडंसं पातळ करायचं आणि अगदी कमी गॅसवरती सुरुवातीपासून शेवटपर्यंत धिरडं भाजायचं म्हणजे मस्त असं कुरकुरीत तयार होतं. हे पहा धिरडं आपलं भाजून तयार आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक धिरडं तयार करून दाखवते. हे ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवायला ना फार सोपे आहेत. अगदी झटपट तयार होतात. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही. मनात येईल तेव्हा 15 ते 20 मिनिटात हे धिरडे बनवून तयार होतात. घरी तुमच्या दही नसेल ताक नसेल तर फक्त अर्धा लिंबाचा रस पिळा आणि अगदी आपल्या डब्यामधलं ज्वारीचं पीठ आणि डब्यामधला रवा काढा आणि फटाफट हे धिरडं मुलांना बनवून द्या. गरम गरम धिरडं चवीला खूप छान लागतं. हे धिरडं तुम्ही थंड झाल्यानंतर सुद्धा तितकं चविष्ट लागतं. पण थोडंसं गरम असेल ना तर चटणीसोबत सॉससोबत मुलं आवडीने खातील. हे पहा अशा प्रकारे आणखी मी 2 धिरडे तयार करून घेतलेले आहेत. अगदी मस्त असे मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत. अशा प्रकारे अगदी झटपट असे मी काही धिरडे तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही हे गरमागरम धिरडे एखाद्या सॉससोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता. घरातल्या सर्वच व्यक्तींना नक्कीच आवडते. सकाळच्या काही गडबडीमध्ये किंवा संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर हा उत्तम पर्याय आहे. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.